हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। विठ्ठल गीती गावा, विठ्ठल चित्ती ध्यावा, विठ्ठल उभा पहावा विटेवरी, अनाथाचा बंधू विठ्ठल कृपा सिंधू, तोडी भवबंधू यमपाश, तोची शरणागता विठ्ठल मुक्तिदाता, विठ्ठल या संता समागमे, विठ्ठल गुणनिधी विठ्ठल सर्वसिद्धी, लागली समाधी विठ्ठल नामे, अनाथाचा बंधू विठ्ठल कृपा सिंधू, तोडी भवबंधू यमपाश, विठ्ठलाचे नाम घेता झाले सुख, गोडावले मुख तुका म्हणे, अनाथाचा बंधू विठ्ठल कृपा सिंधू, तोडी भवबंधू यमपाश, पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। महायोगपीठे तटे भीमरथ्या, वरं पुंडरिकाय दातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी, विठ्ठल गीती गावा, विठ्ठल चित्ती ध्यावा, विठ्ठल उभा पहावा विटेवरी। अंतरंगवारीच्या या निमित्ताने विठ्ठल आमूचे जीवन ह्या सदराखाली आपण भगवान परमात्मा पांडुरंगाचं अर्थात विठ्ठलाचं अंतरंगवारीच्या स्वरूपातून चिंतन करत आहोत। त्यानिमित्त आज माझ्या वाट्याला आलेला हा अभंग जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकोबराय यांच्या अभंग गाथेतील येथील गाथेच्या क्रमांकातील 577वा अभंग आहे। प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरू तुकाराम महाराज विठ्ठलाबाबत सर्व काही सांगतात, किंबहुना विठ्ठलाबाबतची जी आत्मीय कळकळ आहे ती व्यक्त करतात। श्री विठ्ठलाची उपासना केल्याने त्यातही विशेषत्वाने विठ्ठलाच्या नामस्मरणाची फलश्रुती काय आहे ते देखील ह्या अभंगामध्ये महाराज आपल्याला सांगत आहेत। अगदी अभंगाचा सरळ अर्थ जरी बघितला तरीसुद्धा श्री विठ्ठलाची उपासना करणं म्हणजे कशी करावी आपल्याला ती पद्धतच महाराज सांगतायत। महाराज बोलतायत विठ्ठल गीती गावा, म्हणजे विठ्ठलाचं चिंतन गाण्यातून करावं, गाऊन करावं। नंतर काय करावं, विठ्ठल चित्ती ध्यावा, चित्तामध्ये श्री विठ्ठलाचं ध्यान करावं, विठ्ठलाला गावं, विठ्ठलाला ध्यावं आणि मग विठ्ठलाला पहावं। कुठे पहावं ते सुद्धा सांगितलंय, विठ्ठल उभा पहावा विटेवरी विठ्ठलाला पहावं। म्हणजे इथे गाणं, ध्यान आणि पाहणं,
उपासनेच्या ह्या 3 प्रक्रिया मिळून एकच उपासना श्री विठ्ठलाला कसं प्राप्त करायचं त्याची एक अतिशय सुंदर अंतरंग पद्धत इथे महाराज आपल्याला सांगत आहेत. असं केल्याने काय होईल तर ज्या विठ्ठलाचं आपण ध्यान करणार आहोत, गायन करणार आहोत, चिंतन करणार आहोत, तो विठ्ठल आहे कसा? अनाथाचा बंधू. जे अनाथ आहेत त्यांचा तो बंधू आहेत, म्हणजे बंधनातून सोडवितो तो बंधू. अनाथाचा तो बंधू आहे, शिवाय तो कृपासिंधू आहे. विठ्ठल कृपासिंधू. आणि हा परमात्मा विठ्ठल काय करतो आपल्या भक्तांचं? तर तो तोडी भवबंधू यमपाश. भवबंधनामध्ये अडकलेल्या जीवाला, सप्तपाशामध्ये बद्ध झालेल्या जीवाला, पशुवत झालेल्या जीवाला त्या बंधनातून, त्या पाशातून विठ्ठल सोडवितो. तोची शरणागता विठ्ठल मुक्तीदाता. आता विठ्ठल हा कसा आहे? जे त्याला शरण आलेले आहेत त्या शरणागतांना तो मुक्तीचं दान देणारा आहे. तोची शरणागता विठ्ठल मुक्तीदाता. पण हा विठ्ठल सापडेल कुठे? हा विठ्ठल आपल्याला कळेल कुठं? विठ्ठलाची उपासना करायची म्हटल्यावरती त्याची युक्ती काय? तर विठ्ठल या संत समागमे, म्हणजे विठ्ठल जाणून घ्यायचा असेल, कळून घ्यायचा असेल, त्याची कृपा संपादन करून घ्यायची असेल तर तो संत समागमे, संतांच्या संगतीमध्येच आपल्याला श्री विठ्ठलाची कृपा संपादन करता येईल. थोडक्यात इथे युक्ती सांगितलेली आहे. आणखी पुढे श्री विठ्ठलाचं गुणवर्णन करताना म्हटलेलं आहे तुकोबरांनी, विठ्ठल गुणनिधी, गुणांचा निधी. विठ्ठल सर्व सिद्धी, सिद्धींचाही सिद्धी, सकळ सिद्धी ज्याच्या चरणी ओळंगतात असा विठ्ठल आहे. त्याच्या गुण गाणाऱ्याला समाधी लागते, भाव समाधी लागते. त्याच्या नामाने भाव समाधी प्राप्त होत असते. लागली समाधी विठ्ठल नामे, विठ्ठलाच्या नामाने समाधी प्राप्त होते. हे जसं विठ्ठल नामाचं एक अत्यंत महत्त्वाचं असलेलं फलित सांगितलेलं आहे, तसंच आणखी पुढं विठ्ठलाचे नाम घेता झाले सुख, घोडावले मुख तुका म्हणे. नाम घेताना सुख होतं. आणि मुख्य म्हणजे विठ्ठलाचं नाम गायल्याने जिव्हे अमृतची सर्वे, मुखामध्ये अमृताचा स्राव होत असतो. असं अतिशय सुंदर भावपूर्ण वर्णन जगद्गुरु तुकोबराय या अभंगामध्ये करत आहे. आता बघा, प्रथमतः म्हटलेलं आहे विठ्ठल गीती गावा. विठ्ठलाला गाण्यामध्ये गावं. खरं म्हणजे वारकरी संप्रदाय हा गाणारा संप्रदाय आहे. इथे गाऊनच, येथे भजन प्रमाण, भजन गाऊनच भगवंताला आळवायचं आहे. भगवंताचं नामसंकीर्तन करणं हे इथं गाणं आहे, कारण तो गानलुब्ध आहे. बघा, विठ्ठलाचं स्वरूप जर आपण नीट बघितलं, जो विटेवरती उभा आहे बघा. जगद्गुरु तुकोबराय विठ्ठलाचं वर्णन करतात बघा, की सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या, तुळशी हार गळा काशे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान, मकर कुंडले तळपती श्रवणी. इथे विठ्ठलाची गानलुब्धता, नादलुब्धता आपल्याला पाहायला मिळते. एका महात्म्याने वर्णन केलं होतं, मकर कुंडले तळपती श्रवणी याचा काय संबंध आहे नादलुब्ध असण्याशी, गानलुब्ध असण्याशी? लक्षणेने वर्णन केलेलं आहे. कमरेवरती हात ठेवलेला आहे, डोळे मिटलेले आहेत, खरं म्हणजे अर्धोन्मिलित डोळे आहेत ते, आणि मकराकार कुंडलाचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे काय बरं? मकर नावाची एक राशी असते बघा, 12 राशीतली मकर ही राशी आहे. आणि मकर कुंडले तळपती श्रवणी म्हटलेलं आहे. तिथे श्रवणी असा कानांचा उल्लेख कसा केला आहे? श्रवणाच्या दृष्टीने. श्रवण ही तर ती भाषा वापरलेली आहे, बोल वापरलेला आहे. मकर राशीमध्ये श्रवण नावाचं एक नक्षत्र येतं. आता एक लक्षार्थाने आपण इथं थोडंसं एक बाजू आपण बघितली. म्हणजे काय? श्रवण करणं म्हणजे भगवान परमात्मा सुद्धा आपल्या भक्ताने गायलेलं गीत आनंदाने श्रवण करतो, आणि त्या श्रवणामध्ये लुब्ध होऊन जशी लुब्धली नादी लागली समाधी भक्तांची अवस्था, तसं भक्तांनी गायलेलं गीत
गाणं ऐकून परमात्मा सुद्धा डोलतो. ही नादलुब्धता आहे, ही श्रवणलुब्धता आहे. विठ्ठलाचं गाणं गात गात गातच गात जागा प्रेम मागा विठ्ठला. गाणं गाऊनच त्याला आळवायचं आहे. असा हा परमात्मा हा गाण्याला भुलतो. त्याचं गीत अंतरंगातून गायचं आहे. आपली वारीच म्हणजे अंतरंगाची वारी आहे. आता आपल्याला सगळं गीत गायचं आहे, त्या अंतरंगातून गायचं आहे, सर्वांगाने गायचं आहे, सर्व इंद्रियातून गायचं आहे. मग भगवंताचं हे गाणं गाताना आता त्याचं एका बाजूला ध्यान पण करायचं. बरं, असं विठ्ठल गीती गावा हा जसा भाग आहे. या गाण्याने काय होतं, गाणारा श्रोता आणि ऐकणारा, गाणारा वक्ता आणि ऐकणारा श्रोता दोघेही तल्लीन होत असतात. हे गाण्याचं वैशिष्ट्य आहे. भगवान परमात्मा असा आहे की तो गानलुब्ध आहे. तो भक्तांचं भजन, त्याने केलेलं नामसंकीर्तन अत्यंत प्रेमाने ऐकत असतो. त्याला ते ऐकणं आवडतं, त्याला ते गाणं ऐकतं, त्याला ते गाणं ते आवडतं. आता गाणं गाता 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 त्या विठ्ठलाचं ध्यान पण करायचं. विठ्ठलाचं ध्यान करायचं. विठ्ठल गीती गावा. आता विठ्ठल चित्ती घ्यावा. ध्यान कुठं करायचं आहे, चित्तामध्ये करायचं आहे. ध्यान का सांगितलं, थोडं आपण योगार्थाने विचार करूया विठ्ठलाचं ध्यान कसं आहे ते. तसं अत्यंत सुंदर अभंग ज्याचा आपण आत्ताच उच्चार केलेला आहे, सुंदरचे ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून, या अभंगामध्ये तर विठ्ठलाचं ध्यानच अतिशय सुंदर समर्पक ध्यान जगद्गुरू तुकोबरायांनी वर्णन केलेलं आहेच. पण एक अतिशय सुंदर योगार्थाने ध्यान माझ्या श्रवणामध्ये आलं होतं. ज्या विटेवर भगवान परमात्मा उभा आहे, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, विटेवर साजरे असलेलं हे जे काही समचरणामध्ये समदृष्टी असलेला परमात्मा कमरेवरती हात ठेवून उभा आहे, त्याचं ध्यान करायचं. ही अशीच मूर्ती का बरं श्री विठ्ठलाची? तर जर आपण ते ध्यान जर डोळ्यापुढे आणलं तर आपल्या लक्षात येईल की विठ्ठलाच्या कमरेला पितांबर आहे. पितांबर, पीत, पिवळ्या वर्णाचं अंबर वस्त्र, पितांबर आहे. विठ्ठलाच्या कमरेला जो करगोटा आहे तो चांदीचा. बघा, आधी आपण रंग समजून घेऊ. पितांबर हे पिवळं अंबर आहे, पिवळं वस्त्र आहे. चांदीचा करगोटा हे पांढरा रंगाचा आहे. चांदी पांढऱ्या रंगाची, शुभ्र रंगाची. मूर्तीच्या गळ्यामध्ये जे काही नाही का, म्हणजे वनमाला म्हणा, फुलांची सुंदर तुळशी हार गळा, त्याच्या खाली जिथे हाराच्या टोक येतं त्या टोकाला एक लाल गेंडेदार फूल आहे. बरं, ते फूल विठ्ठलाच्या नाभीवरती आहे. बघा आता एक 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 ठिकाण पाहता. गळ्यामध्ये तुळशी माळा आहेच आहेत, पण मोत्यांच्या, मुक्त मोत्यांच्या पण सुंदर माळा गळ्यामध्ये धारण केलेल्या आहे. त्यांचा रंग धुरकट आहे. कंठी कौस्तुभ मणी विराजित, कंठातला जो कौस्तुभ मणी आहे तो निळ्या रंगाचा आहे. बघा कशी एक रंगांची उधळण, ज्याला श्रीरंग का म्हटले. बघा, पिवळा पितांबर, खरं म्हणजे पितांबरचाच अर्थ होतं पिवळं वस्त्र. कमरेच्या खाली आहे. जिथे मूलाधार चक्र आहे, जिथे पृथ्वी तत्व आहे, जिथे पिवळा वर्ण आहे, त्याचं प्रतीक म्हणून पिवळ्या रंगाचा पितांबर परिधान केलेला आहे. मूलाधाराच्या वर नाभीच्या खाली स्वाधिष्ठान नावाचं चक्र आहे. तिथे जलतत्व आहे. जलतत्वाचा वर्ण पांढरा सांगितलेला आहे. म्हणून त्या स्वाधिष्ठानावरती कमरेवरती करगोटा, करदोटा असं पण म्हणतात, तो चांदीचा आहे, पांढरा शुभ्र वर्णाचा आहे. आता जी गळ्यातली तुळशी माळ आहे, तुळशीचा हार आहे, तुळशीचा हार आहे, त्याला जे काही लाल रंगाचं फूल जे नाभीवरती लटकलेलं आहे, नाभीवरती आलेलं आहे, विराजमान झालेलं आहे, त्या नाभीमध्ये अग्निचक्र आहे, मणिपूर चक्र, तिथे अग्नितत्व आहे. अग्नितत्वाचा रंग लाल, म्हणून ते फूलसुद्धा लाल रंगाचं. हो, काय मौजेचं वर्णन केलं, सुंदर वर्णन केलं. बघा, आता तुळशी माळा गळा वगैरे वगैरे आहेच, परंतु मोत्यांच्या पण माळा आहेत. मोत्यांचा रंग धुरकट आहे. तो हृदयावरती विराजमान आहे. हृदयामध्ये अनाहत नावाचं चक्र आहे, तिथे वायुतत्व आहे. त्यामुळे वायूचा रंग त्या मोत्यांचा धुरकट दाखवलेला आहे, धुरकट रंगाचा आहे. आणि कंठी कौस्तुभ मणी विराजित, कंठामध्ये
इथे आकाश तत्व आहे. आकाशाचा रंग खरं पाहताला आकाशाला रंगच नसतो, परंतु आकाशाचा रंग आपल्याला निळा दिसतो. त्या आकाशाचं प्रतीक निळ्या रंगाचा कौस्तुभ म्हणजे कंठामध्ये विराजमान आहे. काय सुंदर अप्रतिम वर्णन केलं आहे बघा. आता आपण हळूहळू विठ्ठलाच्या मुखावरती आलेलो आहे. भगवंताचं मुख अतिशय सुंदर असं मुख आहे बरं का. कसं आहे ते माऊली वर्णन करतात. तुझिये निढळी कोटी चंद्रप्रकाशे कमलनयन हास्य वदन हासे. सुंदर असं मुख, मकराकार कुंडले आहेत. खरं पाहता भगवंताचं जर स्वरूप बघितलं ना तर त्याला कमलनयना कमलापती असं का म्हणतात जगद्गुरु तुकोबराय. कारण सगळी कमलच ना. बघा ना, चरणकमल, जाणुकमल, कटिकमल, नाभिकमल, हृदयकमल, मुखकमल, नेत्रकमल, शिरोकमल, हस्तकमल, सगळं काही कमलासारखं निर्मळ असं श्री विठ्ठलाचं हे स्वरूप आहे. असं हे विठ्ठलाचं ध्यान करायचं आहे, चित्तामध्ये ध्यान करायचं आहे. पण आधी गायनापासून सुरुवात बरं का. कारण गाणं गाता 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 ध्यान लागतं. आणि असा हा विठ्ठल कुठं पाहायचा आहे. विठ्ठल उभा पहावा विटेवरी. विटेवरीच का पाहायचा. खरं म्हणजे तो विटेवरीच आहे. विटे ठेला विठ्ठल. विठ्ठल नामाची काही व्युत्पत्ती सांगितलेली आहे. सुंदर व्युत्पत्ती आहे, ज्याने त्याने आपापल्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न केलेला आहे. तसं पाहता विष्णू सहस्रनामातली सर्वच नामं त्याला लागू होतात. पण विठ्ठलाची दोन नामं आगळी वेगळी आहेत. एक विठ्ठल, दुसरं पांडुरंग. विठ्ठल पांडुरंग याची उपपत्ती अशी सांगितलेली आहे, व्युत्पत्ती अशी सांगितलेली आहे. विठ्ठल 3 अक्षर आहे त्याच्यामध्ये. योगांगाने सुद्धा त्याचा अर्थ होतो. फार सुंदर अर्थ सांगितलेले आहेत की वि विकारे विधाता ब्रह्मदेव, ठ ठकारे नीलकंठ भगवान शंकर, आणि ल लकारे लक्ष्मीपती भगवान विष्णू. ब्रह्मा, विष्णू, महेश म्हणजे विठ्ठल. विटे ठेला म्हणून विठ्ठल. विचा केला ठोबा म्हणून नाम विठोबा. विठोबाची व्याख्या केली. विद म्हणजे ज्ञान, ज्ञानाचा मूर्तिमंत आकार. विद म्हणजे ज्ञान, ज्ञानाचा ठोबा, मूर्तिमंत आकार म्हणजे विठोबा. विठ्ठल नामामधला जो विद नावाचं पहिलं अक्षर आहे, विद, त्याचा अर्थ होतो ज्ञान. विद म्हणजे ज्ञान, ठ म्हणजे अमृत, आणि ल म्हणजे देणारा. ज्ञानरूपी अमृत देणारा. विद म्हणजे ज्ञान, ठ म्हणजे अग्नी, ज्ञानरूपी अग्नीने कर्मदहन करणारा. विद म्हणजे ज्ञान, ठम म्हणजे बीज, ज्ञानरूपी बीज देऊन मुक्ती देणारा, मोक्ष देणारा. का विठ्ठल गीती गावा, का विठ्ठल चित्ती द्यावा जर प्रश्न विचारला तर. असा जो विठ्ठल आहे ज्याला वियत स्थल म्हटलेलं आहे. वियत स्थल, वियत नाम आकाश. आकाश ज्याच्या ठिकाणी जाऊन लपतं, किंबहुना भूतांचाही हा भूत असलेला विठ्ठल आहे. महाभूतांचा हा निर्माता आहे. आणखी योगार्थाने विठ्ठल नामाची उपपत्ती फार सुंदर केली बघा. वि ठ ह ल. वि म्हणजे ज्ञान, ठ चंद्रनाडी, ह सूर्यनाडी. एक चंद्रनाडी आहे, सूर्यनाडी आहे. ज्ञानाच्या साह्याने, विदच्या साह्याने, ठ नाम चंद्रनाडी, ह नाम सूर्यनाडी, दोन्हींचं संमिलन करायचं कुठं. सुषुम्नेमध्ये करायचं, लय करून टाकायचा. ल म्हणजे लय करणं. चंद्रनाडी आणि सूर्यनाडी यांचा लय करून टाकणं कशाच्या साह्याने, ज्ञानाच्या साह्याने. हे ज्या नामाने घडतं, ज्या ध्यानाने घडतं, ज्याचं गीत गायनाने घडतं तो विठ्ठल. म्हणून विठ्ठल गीती गावा, विठ्ठल चित्ती घ्यावा, विठ्ठल उभा पहावा विटेवरी. पण कुठे, अर्थात त्यासाठी आपल्याला पंढरीला जावं लागेल.
हा परमात्मा विठ्ठल आहे तसा तो पांडुरंग सुद्धा आहे. पांडुरंग म्हणजे काय? पांडुर अंग, अंग मन, मनाला अंग म्हटलेले. ज्याचं मन पांडुर, शुद्ध, सत्वगुणी, पांढऱ्या वर्णाचं, श्वेत वर्ण हे सत्वगुणाचं प्रतीक आहे. मन हे सत्वगुणी आहे आणि म्हणून चंद्रमा मनसो जातः या न्यायाने मनाची देवता कोण? चंद्र. आणि त्या चंद्रासारखं ज्याचं स्वरूप न का, त्याचं मुख पांडुरवर्णाचं आहे. सुंदर नाही का? आणखी बघा, पांडुरवर्ण म्हणजे भीतीने, काळजीने चेहरा पांढरा फटक पडणं. हे आमच्या विठ्ठलाला भक्तांच्या उद्धाराची इतकी चिंता लागलेली असते. त्या चिंतेपायी विठ्ठलाचं मुख पांढर बनलेलं असतं. म्हणजे भक्त चिंतनाने माझ्या भक्तांचा उद्धार करायचा आहे. वेगवेगळा फार सुंदर अर्थ त्याच्यामध्ये येतो. पांडुरवर्ण हा एकंदर सत्वगुणाचं प्रतीक आहे, सत्वगुणी आहे, शुभ्रवर्ण आहे. आणि पांडुरवर्ण हा शिवाचा सांगितलाय, रुद्राचा सांगितलाय, जो रुद्राचं ध्यान करतो. पांडुरवर्ण अशा पांडुरंगाला त्याचं गाणं गात गात पंढरीला जायचं आहे. जाता जाता चित्तामध्ये त्याचं ध्यान करायचं आहे आणि पंढरीला जायचं आहे. तिथे पण कसं त्याचं ध्यान, आता ध्यान करायचं, त्याचं स्वरूप पाहायचं, त्याचं दर्शन घ्यायचं म्हटल्यावरती प्रथमतः चंद्रभागेत जाऊन स्नान करायचं. आपण आपला काय असेल तो अंतःकरणातला नाही का पापपुण्याचा मल जो असून तो सर्व धुवून टाकायचा आहे, शुद्ध व्हायचं आहे. चित्त शुद्ध झाल्यानंतर मग पुंडलिकरायाचं दर्शन घ्यायचं आहे. भक्त शिरोमणी साधू आहे, साधू महात्म्याचं दर्शन घ्यायचं आहे. आणि तिथून मग घाटाची एक एक पायरी चढत 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 नवविधा भक्तीच्या पायऱ्या चढत आपण महाद्वारापाशी यायचं आहे. चोखोबरायांच्या दर्शनाने चित्त चोखाळून टाकायचं आहे. मग नामदेवरायांची पायरी येते. तर नामदेव पायऱ्यावरती मस्तक टेकवायचं आहे. आणि मग निगिजे पूर्विलिया मोहरा इथं प्रवास सुरू झाला. 6व्या अध्यात माऊली वर्णन करतात. निगिजे पूर्विलिया मोहरा येईजे पश्चिमेची या घरा. आपला प्रवास कुठून आता सुरू झाला आहे? पूर्विलिया मोहरा, मूलाधारातून प्रवास सुरू झाला. आता तत्पूर्वीची सगळी तयारी झालेली आहे. साधन चतुष्टय संपन्नता प्राप्त झालेली आहे. सद्गुरूकडून नाम प्राप्त झालेलं आहे. चित्तशुद्धी झालेलं आहे. चित्त जसे स्फटिकासारखे चोखळलेलं आहे. महामळे मन होते जे गाधले, शुद्ध चोखाळले स्फटिक जैसे. कारण कानामध्ये जो गुरुनाममंत्र, विठ्ठल नाममंत्र, विठ्ठल बीज कानातून प्राप्त झालेला आहे, तो मनात आलेला आहे. आणि त्या कानाने प्राप्त झालेला श्रवणाची वाट चोखळाली शुद्ध. श्रवणाची वाटे, श्रवणाच्या वाटेने हे नाममंत्र कानात आल्यावरती त्या नामाच्या साह्याने चित्त आता शुद्ध झालेले. श्रवणाची वाट चोखळाले शुद्ध, गेले भेदाभेद निवारवणी. महामळे मन होते जे गादले, शुद्ध चोखाळले चोखोबरांच्या दर्शनाने, शुद्ध चोखाळले स्फटिक जैसे. नामाची मुद्रा चित्तावरती ठसलेली आहे. ते नाम अंतरंगामध्ये आलेलं आहे. इथे तो नामधारक कुठं आलेला आहे? महाद्वारामध्ये आलेला आहे. निगिजे पूर्विलिया मोहरा महाद्वारामध्ये आलेला आहे. अर्थात मूलाधार चक्राची देवता कोण आहे? तो मूलाधार स्थितोषि नित्यम असा उल्लेख येतो ना अथर्व शीर्षामध्ये. श्री गणेशाचं स्थान कोणतं आहे? मूलाधार. तिथे ढुंडी विनायक आहे बघा. महाद्वारामध्ये आलो, मूलाधार चक्रामध्ये आलेलो आहे. अर्थात तत्पूर्वी चंद्रभागेच्या स्नानाने शुद्ध झालेलं आहे, देह शुद्ध झालेला आहे. मग आपण साधूचं दर्शन घेतलेलं आहे पुंडलिकरायाचं. एक 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 टप्पा ओलांडत नवविधा भक्तीचं घाट चढून आलेलं आहे. चोखोबरायांच्या दर्शनाने चोख झालेलं आहे. नाममुद्रा ठसलेली आहे. महाद्वारात आलेलो आहे. महाद्वारातून हा प्रवास सुरू झालेला आहे. याला योग भाषेमध्ये प्रतिप्रसवक्रम म्हणतात. प्रतिप्रसवक्रम कसं आहे? आपण जीव प्रसवक्रमाने आलो. आपण जीव दशेला कसे आलो? उत्तर तसं अवघड आहे.
आणि शोधायची गरज पण नाही. पण आलो कसे ते बघूया. त्या परमात्माने संकल्प केला एकोहम बहु श्याम प्रजा येती वगैरे. मग तोच अनेक झाला, तो जीवदशेला आला, तो मायेतून पंचमहाभूतामध्ये उतरला. प्रथम तो आकाशामध्ये व्यापला, आकाशातून त्याने वायूमध्ये संचार केला. बघा, ब्रह्मरंध्रातून आकाशातून त्याने वायूमध्ये संचार केला. वायूतून तर मग खाली कुठे आला? अग्नितत्वामध्ये आला. अग्नीतून तो त्याच्या खाली आपे आप झाला म्हणजे जलतत्व बनला. आणि खाली तो मूलाधारामध्ये गेला आणि निद्रिस्त झाला. अज्ञानाची गाढ निद्रा. सद्गुरूंच्या कृपेने, सद्गुरूंच्या नामचिंतनाने, नाममंत्राने आता त्याला थापटून जागा केलेलं आहे. सद्गुरूच्या नाममंत्राने त्याला थापटून जागा केलेलं आहे. म्हणजे त्याला नामाची मुद्रा प्राप्त झाल्यावरती आता तो खऱ्या अर्थाने मूलाधारामध्ये जागृत झालेला आहे. श्री गणेशाचं दर्शन झालेलं आहे. आणि तिथून मग ती सुषुम्ना सुरू झालेली आहे. मग तो आतमध्ये एक 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 प्रांगण काय आतला असन, तो गर्भागार काय असन, तो सगळा दालनं ओलांडत 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 तो गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई, नाही का. म्हणजे सगळ्यांचा नमन करत करत तो सगळ्यांचे आशीर्वाद घेत त्या एक एक योग्यता प्राप्त करत तो मूलाधारातून स्वाधिष्ठान, स्वाधिष्ठानातून मणिपुरात, मणिपुरातून अनाहतामध्ये, अनाहतातून तो विशुद्धीमध्ये आलेला आहे. तो आज्ञाचक्रामध्ये आलेला आहे. खरं म्हणजे आज्ञाचक्र हे पण एक त्रिवेणी संगम बरं का. एखादा योगी केवळ हठयोगाच्या बळाने आज्ञाचक्रापर्यंत येऊ शकतो. माऊली वर्णन करतात, त्रिवेणी संगमी नाना तीर्थभ्रमी. हे तीर्थभ्रमण करतो, तिथं येऊन जरी पोहोचला तरी पुढं जाण्याची आज्ञा सद्गुरू कृपेशिवाय तर जाऊ शकत नाही. पुढं आतला प्रांत सुरू होतो मग. आणि मग तो आतमध्ये येऊन पोचतो. तिथून मग तो विठ्ठला आजी विठ्ठला भेटलो. एका साधूने, कदाचित तो क्षेपक अभंग असेल पण अभंग सुंदर आहे, तुकोबरायांच्या नावाने तो अभंग सांगितला जातो. अंतरंगाची वारी कशी ती सांगितली बघा. ही अंतरंगाची वारी आहे. भगवान परमात्मा कुठे? सहस्रदळामध्ये विराजमान आहे. ही अंतरंगाची वारी आहे. कशी करायची? श्वासोश्वासी, निमिषो निमिषी वारी केली पंढरीशी. प्रत्येक रिकामा अर्धघडी राहू नको, निमिषानिमिषाले श्वासाश्वासामध्ये वारी कशी करायची? माऊली सांगतात हरिपाठामध्ये, अजपा जपने उलट प्राणाचा. तेथेही नामाचा निर्धारो असे असे प्रज्ञाचक्षु संत गुलाबराव महाराज सांगतात. आपण मनाचा निर्धारो असे म्हणतो, पण महाराज सांगतात ना, तेथेही नामाचा निर्धारो असे. चला, एक एक प्रवास सुरू झालेला आहे. सगळ्या वृत्ती आवरून धरलेल्या आहे. प्रत्येक वृत्ती एरझारी. बघा, अंतरंगाची वारी सुरू झाली. प्रत्येक वृत्ती एरझारी. वृत्तींची एरझार करत 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 तो आता आतमध्ये प्रवेश करत आहे. प्रत्येक वृत्ती पांडुरंगाच्या दर्शनाकडे धावत आहे. प्रक्रिया कोणती चालू आहे? उपासना कोणती चालू आहे? विठ्ठल गीती गावा, विठ्ठल चित्ती घ्यावा, विठ्ठल उभा पहावा विटेवरी. तिन्ही एकाच वेळेस. असं नाही की आधी गीती गावा आणि मग द्यावा आणि मग पहावा, असं नाही. बरं, आणखी जगद्गुरूंचा अभंग आहे बघा. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, विठ्ठलच बोला, विठ्ठलच पहा, विठ्ठलच करा. दर्शन घ्यायचं आपलं परमात्मा पांडुरंगाचं. दर्शन कसं घ्यायचं? दर्शनाचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. तर श्री विठ्ठलाचं दर्शन कसं घ्यायचं? तर पहिलं चक्षुदर्शन. ते तर आपण नित्य घेतोच. पण असं की चक्षुदर्शन घेतल्यानंतर सुद्धा ते काय कायमचं डोळ्यापुढे टिकतं का? टिकायला पाहिजे ही गोष्ट खरी. आता दृष्टीपुढे ऐसाची तूर आहे. पण ते होण्यासाठी पुढचं सांगितलंय ते मानस दर्शन. आधी डोळ्यांनी भगवंताला पाहायचं. विठ्ठल उभा पहावा विटेवरी. सामान्य चर्मचक्षुने भगवंताचं दर्शन घेतलं. आता त्याला मनामध्ये बसवायचं. मनामध्ये कधी बसेल? आधी डोळ्यांनी पाहिलं तर ना. देखीला डोळा, मग बैसला मनी. मनी बसन कधी? डोळ्यांनी पाहिलं तर ना. डोळ्यांनी विठ्ठलाला पाहिलेला आहे. आता तो मनामध्ये बसलेला आहे, बैसला मनी. आणि त्याचा परिणाम काय? तोची वदनी उच्चारी. हा क्रम आहे. पण मानस दर्शन तरी जोपर्यंत मन चित्तवृत्ती एकाग्र असेल
तोपर्यंत मानसदर्शन टिकू शकतं. अर्थात चक्षुदर्शनापेक्षा मानसदर्शन हे श्रेष्ठच. त्याहूनही श्रेष्ठ आहे ते ज्ञानदर्शन. ते दर्शन असं की एकदा दर्शन घेतलं की तुका म्हणे विठो, नाही का, म्हणजे डोळ्यामध्ये बसलं बघा. हा, तुका नाही डोळा, तुका म्हणे डोळा विठो बैसला. आता निघेल का? प्रयत्न केला तरी नेदी आणि कांचे हाती, कारण बैसला तो चित्ती निवडे ना. चित्ती ध्यावानंतर झालेलं हे पहावा. काय बघा, आता आपण एक एक प्रवास करत झालेले बरं का. हां, आता आपण पश्चिमेच्या घरामध्ये येऊन पोचलेलो आहे. तेथे परमात्म्याचं दर्शन घेतलेलं आहे. पण तो अंतरंग वारी कशी केलेली बघा. प्रत्येक वृत्ती एर झारी तुझ्या दर्शना आलो हरी. प्रेम अंगी श्वेद कंप तेची घेऊनी पताक. आता ह्या कोरोना महामारीमुळं आपल्याला घरी बसवलं. त्या नियतीची, त्या परमात्म्याची, माऊलींची काय इच्छा असेल. आपल्या अंतरंगातून आपण केव्हाच पंढरीला पोचलेलो आहोत. रोजच आपण चिंतन करत आहोत की आज मुक्काम कुठं असेल, काल कुठे झाला, आता आपण कुठे असो. हे सगळं चिंतन आपलं चालू आहे. पण जशी भगवंताची इच्छा असेल तशी. पण आता पुढील वर्षी ही वारी आम्हाला प्रत्यक्ष करायला मिळावी, ही मात्र माऊली चरणी प्रार्थना मनपूर्वक करावीशी वाटते. सांगायचं असं की पुढे सांगितलेलं आहे, प्रेम अंगी श्वेद कंप, अष्टसात्विक भावाच्या पताका खाद्यावर घेऊन चाललेलो आहे. आता अंतरंगाचीच वारी करायची आपल्याला. प्रेम अंगी श्वेद कंप तेची घेऊनी पताक. संती दावीला मार्ग अखंडित राजयोग. हा राजयोगाचा मार्ग आहे. कुठं आलो आता? आता मी पताका घेऊन मंदिरामध्ये आलो. कुठं आलो? आलो रावळा भीतरी. आलो रावळा भीतरी सहस्र दळाच्या माझारी. कुठं आहे तो परमात्मा? सहस्र दळामध्ये आहे. आणि तुकोबरायांच्या नावाने हा अभंग आहे. कदाचित तो क्षेपक असेल, पण अभंग सुंदर आहे. रंग शिळे उभा ठेलो तुका म्हणे धन्य झालो. आता पश्चिमेच्या द्वारातून बाहेर पडायचे. हा साधक पश्चिमेच्या द्वारातून बाहेर पडला आणि जरी पुन्हा संसाराच्या बाजारात गेला, जातोच ना, दर्शन घेऊन गेलं की चला आता घोंगडं घ्यायचं आहे, मुलांना खेळणं घ्यायचं आहे, प्रसाद घ्यायचा आहे. पुन्हा तो संसाराच्या बाजारात जरी गेला तरीसुद्धा वारी त्याची पूर्ण होऊन तो घरी जरी गेला तरी घरी जाऊन पुन्हा मी परत वारीला येईल असं तो म्हणत असतो. म्हणून वारी चुको नेदी हरी अशी तो प्रार्थना करत असतो. तर अशा प्रकारे श्री विठ्ठलाचे हे दर्शन आपल्याला घ्यायचं आहे. घेतलंय आपण. निवृत्तीनाथ महाराजांनी फार सुंदर एका आरतीमध्ये फार सुंदर वर्णन केलं. निवृत्तीनाथ महाराजांनी, फळले भाग्य माझे धन्य झालो संसारी, सद्गुरू भेटले हो त्यांनी धरियले खरी, पश्चिमे चालविले आत्मा तेथे निर्धारी, त्रिकुटावरी नांदे देखियली पंढरी, ते सुख काय सांगो वाचे बोलता नये, आरतीचे नियोगे गेले मी पण गे माये. त्या रावळामध्ये आल्यावर काय झालं बघा. रावळा माझी जाता राहे देह अवस्था. देहभाव शिल्लक राहिला नाही. रावळा माझी जाता राहे देह अवस्था, मन हे उन्मन झाले नशेबद्धतेची वार्ता, हेतू हा मावळला शब्द आले निशब्दता, तटस्थ होऊन ठेलो निजरूप पाहता. अरे मीच विठ्ठल आहे, मीच मला पाहतोय. सध्या आपल्यालाच आपल्या स्वरूपामध्ये पहा असं कदाचित या काळाला सांगायचं असेल. आपल्या अंतरंगातल्या अंतर्यामीतला विठोबा आपल्याला पाहायचा आहे. आपल्याच अंतरंगातल्या अंतकरणाच्या चतुष्कोनी विटेवरती ही समचरण मूर्ती आपल्याला आतमध्ये पाहायचं आहे. त्याचं ध्यान करायचं आहे. विठ्ठल गीती गावा, विठ्ठल चित्ती ध्यावा, विठ्ठल उभा पहावा विटेवरी. अशा प्रकारे जो सर्व भावाने भगवंताकडे जातो, तुकोबाई पुढे वर्णन करतात, अनाथाचा बंधू विठ्ठल कृपा सिंधू. अनाथाचा बंधू विठ्ठल कृपा सिंधू, तोडी भवबंधू यमपाश. भगवंताकडे जाताना मम माया दुरत्यया, हीच महत्त्वाचं. मायापाश, सगळे पाश ह्या मायापाशामध्येच आलेले आहेत. आशापाशामध्ये, मायापाशामध्ये. तोडी आशापाश म्हणावं लागलं आहे भक्ताला. कारण भक्त ज्यावेळेस भगवंताकडे जाऊ इच्छितो त्यावेळेस हे यमपाश, मायापाश, आशापाश सगळे सप्तपाश जीवाला बांधून ठेवतात. म्हणून तर जीवाला पशु म्हटले.
जो पाशाने बांधला जातो त्याला म्हणायचं पशु. जर आपण पशु, जीव पशु, तर भगवान कोण? पशूनाम पतिम पापनाशम परेशम. भगवंत पशुपती आहे, आपण पशु आहोत. तो या जीवरूपी पशुला ज्या पाशांनी तो बांधलेला आहे त्या आशा पाश यमपाशादी पाश्य त्याचे तोडून टाकत असतो. त्या पाशाच्या बंधनातून तो त्याला सोडवत असतो. अनाथाचा बंधू म्हटलं. कोण अनाथ? अनाथ कोण? ज्याला तीव्र मुमुक्षत्व प्राप्त झालेलं आहे, ज्याला हे कळतंय की ह्या संसारामध्ये मी आहे, पण हा संसार दुःखालयम अशाश्वतम आहे. ह्या संसारामध्ये माझे कोणीच नाही. कळू आले कमळापती, खरंच मी अनाथ आहे. धनधारा पुत्र जन बंधू सोयरे कुणीच नाही, माझे हे कुणीच नाही, मी खऱ्या अर्थाने अनाथ आहे. अशी ज्याला अनाथपणाची भावना निर्माण झालेली आहे तो अनाथ, त्याचा तो बंधू आहे. बंधू म्हणजे बंधनातून सोडवितो तो बंधू. अनाथाचा बंधू विठ्ठल कृपा सिंधू तोडी भवबंधू यमपाश. खरं म्हणजे जो भगवंताचा भक्त असतो ना, त्याच्या दृष्टीने भवसागर हा भावसागर होत असतो. भवारण्य त्याला वैभवारण्य वाटत असतं. आणि भवबंधन 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 भवबंध शिल्लकच राहत नाही त्याला. पण कोणाला? तो जो शरण होऊन गेलेला आहे त्याला. तोची शरणागता विठ्ठल मुक्तीदाता विठ्ठल या संता समागमे. संतांच्या संगतीने भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे. विठ्ठलाकडे जाताना एकट्याने जायचं नाही, सर्वांनी जायचे, सर्वांनी एकत्र मिळून जायचे. हाती टाळ दिंडी मुखी नाम गाणे गात 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 जायचं आहे. त्याचं गायन करण्याचं, त्याचे भजन करण्याची पद्धत आहे. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने. मृदंग श्रुती विना टाळ 17 तत्वाच्या लिंगदेहाचं प्रतीक आहे. हा जो मृदंग आहे ना, हा मृदंग बघा, लिंगदेहाचं वर्णन करतो. 17 तत्व सांगतात. कोणती? 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये, पंचप्राण, मन आणि बुद्धी. 17 झाले. मृदंग हा त्या स्थूल देहाचं प्रतीक समजा. कर्मेंद्रिये 5, ज्ञानेंद्रिये 5 चा मृदंग. प्राण आपान व्यान उदान समान पंचप्राण रूपी विना श्रुती. आणि एक टाळ मन, एक टाळ बुद्धी. मन आणि बुद्धीचा टाळ वाजवायचा. आशा या नादामध्ये टाळा टाळी लोपला नाद. मग अंगो अंगी मुरला छंद, भोग भोगिताची अटला भेद. आणि ज्ञानगळवणी गावा गोविंद गा. बघा, स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह सर्वांचं शुद्धीकरण एकाच वेळेस होतं. आपल्या देहामध्ये जी सप्तचक्र आहेत त्याच्यामध्ये 52 अक्षर आहेत, 52 मातृक आहेत. पांडुरंगाचं भजन करताना मृदंगच का? मृदंगाचे जे बोल आहेत ते बोल ज्यावेळेस स्पष्टपणे निनादू लागतात त्यावेळेस त्या ध्वनीच्या कंपनाने आपल्या चक्रगत असलेली बीजाक्षर प्रस्फुटित होतात, उन्मिलित होतात. सगळ्या मातृका जागे होतात. मृदंगाची थाप, मृदंगाचा ध्वनी कानावरती पडले होते. सत्वगुणी वाद्य येते. स्थूलदेह सूक्ष्म करण्याचं साधन आहे मृदंग. वीणा कानावरती, वीणेचा झंकार पडल्यावरती चित्तवृत्ती एकाग्र होते. पंचकोशांचं शुद्धीकरण म्हणे त्याला. आणि जो आहे तो टाळ, झनझना नाद रसाळ. बघा, हा टाळ ज्यावेळेस वाजू लागतो त्यावेळेस तो विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई हेच जणू आपल्याला सांगत असतो. अशा प्रकारे ह्या विठ्ठलाचं गायन करायचं आहे, पण शरणागत भावाने. तोची शरणागता विठ्ठल मुक्तीदाता
विठ्ठल या संता समागमे. असा हा विठ्ठल आहे. कसा सांगतात महाराज पुढे. विठ्ठल गुणनिधी, विठ्ठल सर्व सिद्धी, लागली समाधी विठ्ठल नामे. सर्व गुणांचा निधी आहे. भगवंताच्या नामामध्ये जो अर्थ आहे, जो भावार्थ आहे, भगवंताच्या नामांतून जो जो काही भावार्थ, जी जी काय गुणवत्ता व्यक्त होती, तीच सर्व गुणवत्ता नामीमध्ये सुद्धा असते. म्हणजे नामीचं ध्यान करता करता, नामीच्या नामाचं चिंतन करता करता नामधारक सुद्धा नामी होऊन जातो. सगळ्या गुणांनी तो पण मंडित होत असतो. सर्व सिद्धी, नुसती सिद्धी म्हटलेली नाही. रिद्धी सिद्धींना इथं किंमत नाही. रिद्धी सिद्धी सुखे हानितल्या लाथा, तेथे या प्राकृता कोण माने. सिद्धी लावी पिशे कोण तया पुशे. सिद्धी वेगळ्या आणि सर्व सिद्धी वेगळ्या. माऊली भगवंताप्रत बोलताना नुसतं सुखाचे आगर नाही म्हणत, सर्व सुखाचे आगर म्हणतात. सगळ्या सुखांचं जे सुख आहे, माझे हेची सर्व सुख. नुसते सिद्धी ताबिप्रत नाही, त्यांना तर मुळीच किंमत नाही. आत्मसिद्धी जी म्हटलेली आहे, जीवाचं शिवाशी मिलन म्हणण्यापेक्षा श्रेष्ठ सिद्धी कोणते. ती सर्व सिद्धी विठ्ठलाच्या कृपेने प्राप्त होत असते. म्हणून लागली समाधी विठ्ठल नामे. विठ्ठल नामाने समाधी प्राप्त होत असते. समाधी म्हणजे काय. एरवी आपण ज्याला म्हणजे योगशास्त्रामध्ये सविकल्प समाधी, निर्विकल्प समाधी वगैरे वगैरे, सभीज समाधी, निर्भीज समाधी, असे अनेक प्रकार सांगितलेले आहेत. पण इथं माऊली जी समाधी सांगतात हरिपाठामध्ये, ती योगातली समाधी नाही, ती हरीची समाधी आहे. समाधी कोणती. समाधी हरीची. कशी प्राप्त होईल. समसुख्या विन न साधेल जाण द्वैतबुद्धी. द्वैतबुद्धीने ही समाधी न साधेल आणि समसुख्या विन न साधेल. म्हणजे समता आल्याशिवाय नाही का, समता आल्याशिवाय समाधी. सम म्हणजे आधी सम व्हा. का. तो समचरणी आहे ना. विठ्ठलाचा भक्त हा सम असतो. म्हणजे चित्त अर्जुना समत्व चित्ताचे, तेच सार जाण योगाचे, जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्याथे. हेच तर समचरण ना. हेच समचरण आहे. मग दृष्टी पण सम आहे. अहो सगळंच सम आहे. भगवान परमात्माने कमरेवरती हात ठेवलात बरं का. थोडंसं अवांतर सांगायचं म्हणजे, तसं पाहता आमच्या पंढरीवरती किंवा विठ्ठलाच्या मूर्तीवरती हक्क सांगणारे अजूनही काय आहेत बरं का. म्हणजे काही असे म्हणतात, बौद्ध दर्शनकार म्हणतात की विठ्ठल हे बुद्धाचं रूप आहे, कारण निशस्त्र आहे, हातामध्ये शस्त्र धारण केलेलं नाही. पण आम्ही वर्णन काय करतो. शंख चक्र गदा पद्म सहित हरी, घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो. आयुधांनी युक्त आहे. भगवान परमात्मा विठ्ठल बुद्ध स्वरूप ठरेल का. त्याला बुद्ध म्हटलंय ना, असं नाही. संतांनी बुद्ध म्हटलं का, बुद्ध स्वरूप म्हटलेलं आहे. परंतु तो शंखचक्र गदाधारी सायुध आहे. जैन संप्रदायवाले म्हणतात की हे मंदिर आमचंच आहे, हे विठ्ठल स्वरूप आमचंच आहे, कारण तो दिगंबर आहे. फेडून या दिगंबर नाही का. आपलं वस्त्र त्यांनी फेडून या पितांबर, उभा दिगंबर नामदेव वर्णन करतात. फेडून या पितांबर, उभा दिगंबर. याच्यावरून ते सांगतात की विठ्ठल दिगंबर आहे, नग्न आहे. खरं पाहता निर्वस्त्र होणं म्हणजे काय. आपल्या अंतरंगातल्या मी माझेपणाच्या कोणत्याही भावना न ठेवता निर्वस्त्र होऊन जाणं. अहम मम जे जे काही साठवलेलं असून सगळे पडदे काढून टाकायचे चित्तावरचे आणि निर्वस्त्र होऊन भगवंताला शरण जायचं आहे. कोणी काहीही म्हणो. म्हणून गंमत अशी आहे बरं का, की हा जो विठ्ठल संप्रदाय आहे ना, हा विठ्ठलाचा जो दरबार आहे, दरबार फार मोठा दरबार आहे बरं का. म्हणजे हा विठ्ठलाचा दरबार सुरू केव्हा झाला, की ही विठ्ठल परमात्मा ही देवता आलीच कधी, इथून वाद सुरू झाला. कुणी म्हणतात 10व्या शतकात, कुणी म्हणतात 8व्या शतकात, कुणी म्हणतात त्याच्या थोडं आधी. हा वाद कोणी घालून नये म्हणून संशोधकांचं तोंडच नामदेवरायांनी बंद करून टाकलं.
महाराज तुम्ही सांगा विठ्ठल कधी? युगी 28. बसा मोजत तुमचे युग 28 काय असेल ते. युगी 28 विटेवरी उभा. 28 युगापासून आहे. मग कोणी लाक्षणिक अर्थानं सांगतं 28 युग कोणती? 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणे मिळून 28. हरीशी गाती. 4 वेद हरीशी गाती, 6 शास्त्र हरीशी गाती, 18 पुराणे हरीशी गाती, म्हणून 28 युगामध्ये तो आहे. अर्थ लावीन तसा असतो. कमरेवर हात का ठेवला आपण पाहत होतो की माझ्या भक्तांना हा भवसागर केवढा आहे? जघन प्रमाण दावी तसे. फक्त कमरे एवढाच आहे. भवसागर त्याला केवढा आहे? कमरे एवढाच आहे. पण अजूनही काही वेगवेगळ्या व्युत्पत्ती सांगिततात बरं का, मजेशीर आहे. कमरेवर हात ठेवला म्हणजे हा आपल्या देहाचा, शरीराचा मध्यभाग येतो, मधला भाग येतो. जणू विठ्ठल परमात्मा सूचित आहे की मी मधला राम आहे. मधला राम, थोरला राम परशुराम, धाकटा राम बलराम आणि मधला राम राम शस्त्रभृतामहम. प्रभू रामचंद्र हा मधला राम मी आहे. ज्यावेळेस माणूस काम करून थकतो, शिंतो, त्यावेळेस तो कमरेवर हात ठेवून उभा राहतो. असं काय काम करून शिंदला बरं आमचा परमात्मा? अर्जुनाचे रथी होय हा सारथी. सारथ्य केलंय. घोड्याचे लगाम सांभाळणं सोपं काम आहे का? हजारो गायींचं दोहन करायचंय. धार काढलेली आहे, गायींच्या धारा काढलेल्या आहे. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदन. अर्जुनाच्या घोड्यांचा खरारा केलेला आहे. राजसूय यागामध्ये पत्रवळ्या उचलेल्या आहेत. तेवढं जरी केलं असलं तरी आमच्या संतांचं काही कमी काम केलं का? चोख्या मेळ्या संगे दोरे ओढायचं काम केलं हाताने. श्री एकनाथ सदनी माधवजी सर्व कामे ही करीतो, सुकरे चंदन घाशी कावडी गंगेचे पाणी भरतो. इथं पण हात शिंडलेले आहेत ना. त्याने हाताने खूप कामं केलेली आहेत. जनाबाईचं दळण दळलेलं आहे, विणी फणी केलेली आहे. हात भगवंताने कमरेवर ठेवलेला आहे. जणू सज्ज आहे, सुसज्ज आहे भगवान परमात्मा की माझ्या भक्तांचा उद्धार करण्यासाठी मी कमरेवर हात ठेवून सज्ज आहे. अशी अतिशय सुंदर अशी एक भगवान परमात्म्याची एक स्वरूप आहे. आणि म्हणून या स्वरूपाचं चिंतन करत असताना त्याला गीती गावा, त्याला चित्ती द्यावा आणि त्याला विटेवरी पहावा. त्याच्या नामचिंतनामध्ये समाधी प्राप्त होत असते. विठ्ठल 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 ह्या ध्वनीमध्ये समाधी प्राप्त होत असते. विठ्ठल नामाने जिव्हे अमृतची स्रवे. काय वशी विठ्ठल नामाचं? जिव्हे अमृतची श्रवे. तर अशा प्रकारे अमृताचा स्राव होतो म्हणजे काय बरं? एक नामस्मरणाचा महिमा आहे बरं का. नाम जसजसं आपण वैखरीने घेऊ लागतो बघा, माऊलीने तो क्रम दिला हरिपाठामध्ये बघा. आधी हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, जिव्हे वेगू करा, वेगू करी नाही का, जिव्हे वेगू करी म्हणजे काय? वैखरीने जप सांगितलेला आहे. एका नामधारकाने सांगितलं की वैखरीचा जप तुमचा जर 16 महिने झाला तर ती वैखरी परिपक्व होते आणि जप मध्यमामध्ये उतरतो. कुठे उतरतो? कंठामध्ये येतो. जप कंठामध्ये आला की कंठी धरीला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश, बाहेरही उजड आतही उजड. जप कंठामध्ये येतो म्हणजे मध्यमा वाणी शुद्ध होते. मग ते नाम पश्यंतीमध्ये येतं. पश्यंतीमध्ये नामही दिसतो, नामी पण दिसतो, नामही दिसतो, नामी पण दिसतो पश्यंतीमध्ये. आणि मग त्याच्यानंतर परावाणीमध्ये सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. समाधान सदा होण्यासाठी, प्राप्त होण्यासाठी नामघोषसुद्धा सदाच व्हायला पाहिजे. मग तो सदा शिव बनतो, तो सदा दास बनतो. अशा प्रकारे हे नाम परेमध्ये आलं की मग परे हुनी परते घर तेथे राहू निरंतर. तेथे आल्यावरती ते नाम अनाम होतं आणि ते नाम व्यापक होतं.
त्याला योगशास्त्रामध्ये दशनाद म्हटलेलं आहे. ते दशनादांच्या रूपाने ते नाम देहामध्ये गुंजारव करू लागतं. एकदा ते नाम या देहामध्ये घुमू लागलं की मग आकार चरण युगुल पाताळ लोक, उकार उदर विशल मध्यलोक मृत्यूलोक आणि मकार महामंडल सप्तस्वर्ग अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता. आणि हा देहरूपी संसार सुखाचा करेन म्हटले मौलींनी. असा हा विठ्ठल नामाचा महिमा की गोडावली वाचा जिव्हे अमृतची स्रवे, जिव्हे गोड 3 अक्षरांचा रस, अमृत जयास फिके पुढे. नाम घेता मन निवे, जिव्हे अमृतची स्रवे, होता ती बरवे, ऐसे शकून लाभाचे. मन रंगले रंगले तुझ्या चरणी स्थिरावले, केलिया विठ्ठले ऐशी कृपा जाणावी. अशा प्रकारे जगद्गुरु तुकोबराय सांगतात, विठ्ठलाचे नाम घेता झाले सुख, गोडावले मुख तुका म्हणे. जाता जाता सांगायचं, आपला जो वारकरी संप्रदाय आहे हा जो श्री विठ्ठलाचा राजमार्ग आहे, भक्ती मार्ग आहे. अनेक मार्ग याच्यामध्ये येऊन मिळाले, परंतु तरीही ह्या वारकरी मार्गाची, विठ्ठल संप्रदायाची एक आगळं वेगळं स्वरूप आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे, आपल्याला वेळेची मर्यादा आहे, तेवढं मी सांगतो आणि सेवा आटोपती घेतो. या संप्रदायामध्ये शैव आहेत, या संप्रदायामध्ये वैष्णव आहेत, बौद्ध मार्ग आहे, त्यामध्ये त्याचे विचार आहेत, जैन मार्गाचे विचार आहेत. पण या व्यतिरिक्त नाथ संप्रदाय या मार्गामध्ये येऊन मिळालेला आहे. बघा, दत्त संप्रदायाचा विचार या मार्गामध्ये आलेला आहे, रामदासी संप्रदायाचा विचार या मार्गामध्ये आलेला आहे. पण वैशिष्ट्य सांगायची या मार्गाचं, नाथ संप्रदाय आलेला आहे पण योगाची कठीण उठाठेव इथं नाही. रामदासी संप्रदाय आहे, तो त्याचा प्रवाह, मतप्रवाह आहे, परंतु केवळ प्रपंचाच्याच नुसता, म्हणजे केवळ प्रपंचाचंच अधिष्ठान इथं महत्त्वाचं मांडलेलं नाही. इथे दत्त संप्रदाय आहे, परंतु दत्त संप्रदाय जे गुरुभक्तीचं प्राधान्यता आहे, त्याच्याऐवजी इथं विठ्ठलच माझा गुरु आहे, विठ्ठलच सर्वस्व आहे. म्हणजे अशा प्रकारे तोच विठ्ठलाची, तोच देव होतो, तोच माझा गुरु होतो. इथे गुरु हे स्वरूप आहे, गुरु उपासना आहे, पण एकच ठिकाणी आहे, गुरुसेवे लागी जाणं, शरण एका जनार्दन, त्रैलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा. इथे शांकरमत सुद्धा आहे. शांकर मतातला मायावाद सुद्धा इथे घेतला आहे, पण मायावाद व्यतिरेकाच्या अंगाने घेतला नसून अन्वयाच्या अंगाने घेतलेला आहे. अवघे ब्रह्मरूप परिता नाही ठाव, प्रतिमा तो देव कैसा नव्हे. अशा प्रकारे हा जो विठ्ठल आहे हा चराचरामध्ये व्यापलेला आहे. जरी तो चराचरामध्ये व्यापलेला असतो आहे, जरी तो ज्ञानदृष्टीने प्राप्त होत असला तरी पुंडलिकरायाने भगवान परमात्मा विठ्ठलापाशी, पांडुरंगापाशी एक महत्त्वाची प्रार्थनापूर्वक तुम्हा आम्हा सर्वांसाठी मागणी मागितलेली आहे की भगवंता, तुझं दर्शन केवळ ज्ञानाने होतं, म्हणजे ज्ञानानेच मोक्ष मिळतो हे जरी खरं असलं, तुझ्या ज्ञानाने जरी मोक्ष मिळतो हे खरं असलं तरीसुद्धा मी असं तुझ्यापाशी विनंती करतो की दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती. केवळ तुझ्या दर्शनाने मला सर्व जीवांना मुक्ती प्राप्त होवो, अशा प्रकारची प्रार्थना पुंडलिकरायाने भगवान परमात्मापाशी केलेली आहे. फक्त त्याच्या वारीला जाताना जो त्याची वारी कायावाच्या मनोभावे करतो, वर्णन केले महाराजांनी, आनंद तेथीचा मुकयाची वाचा, बहिरी ऐकती कानी रे, आंधळ्याशी डोळे, पांगळ्याशी पाय, तुका म्हणे वृद्ध होती तरणी रे. ही फलश्रुती बघायचं ना आपल्याला थांबायचं आहे. तिथीचा आनंद जो कधीच वारीला गेला नाही, पहिल्यांदाच वारीला गेला. खरं म्हणजे जो मुखाने सगळं काय बोलतो पण भगवंताचं नामस्मरण घेतच नाही, तो मुखा तिथे नाम घेऊ लागतो. बहिरी ऐकती कानी रे,
संसाराच्या रडकथा रात्रंदिवस ऐकतात, पण भगवंताची कथा कधीच ऐकत नाही. कान असून सुद्धा बहिरे. तो पहिल्यांदा जरी वारीला गेला तर तो कानाने कथा ऐकू लागतो. बहिरे ऐकती कानी रे. आंधळ्याशी डोळे, सगळं काही पाहिन, परंतु कधी मंदिरात जाऊन भगवंताचं कधी डोळे भरून रूप पाहणार नाही, दर्शन घेणार नाही. डोळे असून आंधळा, मग तिथे गेल्यावर तो भगवंताचं दर्शन घेतो. पांगळ्याशी पाय, एरवी संसारासाठी पळतो इकडं तिकडं, पण भगवंतासाठी पायी तीर्थयात्रा करत नाही, तो पांगळाच. पण तो सुद्धा पायाने पांगळा असून एक, म्हणजे इथे तो खऱ्या अर्थाने त्याचं पंगुत्व निघून जातं, अंधत्व निघून जातं. आणि तुका म्हणे वृद्ध होती तरणी रे. अशा प्रकारे विठ्ठलाचे नाम घेता झाले सुख, गोरावले मुख तुका म्हणे. अनाथाचा बंधू विठ्ठल कृपा सिंधू, तोडी भवबंधू यमपाश. आज या ठिकाणी अंतरंग वारी या आपल्या या वारीच्याच माध्यमाने ही अंतरंगाची वारी घडावी म्हणून विठ्ठल आमूचे जीवन कसं आहे हे सिद्ध करण्यासाठी, तो अंतरंगामध्ये कसा आहे हे दाखवण्यासाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान यांनी हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम केलेला आहे. माझे परमस्नेही अभयजी टिळक महाराज यांनी मला ही सेवा करण्यासाठी सुचवलं. तर संस्थांच्या वतीने जगन्मौली ज्ञानेश्वर महाराजांच्या पुढे हा सेवा करण्याचा सुयोग मला प्राप्त झाला, हे माझं सद्भाग्य आहे. झालेली ही सेवा मी भगवंताच्या चरणी, माऊलींच्या चरणी समर्पित करतो आणि संस्थान कमिटीचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.